रडुगायच्या लेकीची पहिली सोयरीक ही इंदुरानी मोडणार म्हणजे मोडणार. इथं बस बस आओ शांत बस शांत बस. जरा थंड डोसक्याने विचार कर. हे बघ मी कृष्णीच्या लेकीचं कन्यादान करायचं आणि त्याच्या बदल्यात तिनं खानावळण जागा आपल्या नावावर करायची. असं ठरलंय की नाही? ठरलं होतं का नाही? असंच आहे ना. तू जर त्या कार्यात जाऊन काही मोडता घातलास इशे पुन्हा वाढ नाही ना. कारण मग त्या कृष्णीला आणि तिच्या तिन्ही लेकीला गावाबाहेर हाकलून देऊन गावासमोर पट्ट राणीचा वट्ट गाजवायचं तुझं सापानच राहीन बघ. मग करेक्ट दाजी दिदे, ही सोयरीक मोडावा अशी माझी पण इच्छा आहे ग. पण काय ना, जोपर्यंत कागदपत्र सहाय्य होत नाही ना तोपर्यंत तू काय पण नाही करायचं बघ, शांत राहायचं. हा अगं बाई तुझ्याच फायद्याचं सांगायलो, ऐक ना जरा. दिदे वाटतंस तर तुझ्या मी पाया पडतोय बघ, पण एकदा दाजीचं ऐक प्लीज. ठीक आहे ठीक आहे. एवढं पाया पडून इनवतोस म्हणून ऐकतोय आम्ही. इंदुराणीचा कडाक प्लॅन कॅन्सल. पण त्या रडुगायच्या लेकीची पहिली सोयरीक जुळते हे उघड्या डोळ्यांनी कसं बघू मी? दिदे डोळे बंद कर, डोळे मीट आणि शांत राहा. तू काय बी करायचं नाही, बाकी आम्ही सांभाळतो. सोपं. शंकरराजे, हरिपूरच्या निलेश नाटेकरांनी 2 महिन्याचं व्याज नाही दिलं. व्याज आणि मुद्दल दोन्ही बी वसूल करायला सांगितले मातोश्रेणी. आणि हा तो निलेश नाटेकर आहे ना, 1 नंबरचा झोलारनी पैसे बुडावा अशी माहिती मिळाली आहे. शंकरदादा, शंकरदादा, शंकर आता हा म्हणलं की काय थोडंसं बोलायचं होतं. अरविंदजी हां आलोच. हो 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 काय काय झालंय काय कडे? तो खानावळीत माहिती काढायला पाठवलेला बिल्डर आहे ना, हा त्याचं काय? तो म्हणला की वहिनीच्या घरी पोरगी बघायला पाहुणं आलेत. अरे नेमकी कुठली पोरगी बघायला? ते नाही सांगितलं. शंकर दादा, चांगल्या शिकलेल्या पोरींची लवकर लग्न जमतात. पण शंकरदादा, चांगल्या शिकलेल्या पोरी लवकर लग्न बी करत नाहीत ना. म्हणजे नेमकं कोणत्या पुरीला बघायला ते बघायला पाहिजे. नात्यात जपतात एकी